कुठेतरी डोंगराच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव, जिथे निसर्गाचा शांत सहवास, मोकळी हवा आणि माणसांचं मनमिळावूपण दिसतं। शेतात राबणारे शेतकरी, अंगणात रांगोळी काढणाऱ्या बायका, ओसरीवर गप्पा मारणारे वडीलधारी लोक आणि मोकळ्या मैदानी खेळणारी चिमुकली मुलं, असा गोड माहोल। तिथे ना जात, ना धर्म, ना कोणताही भेदभाव, सर्वजण मिळून काम करतात, सणोत्सव साजरे करतात। प्रेम, विश्वास आणि आपुलकी यांचं खरं रूप तिथे पाहायला मिळतं। खरंच एक गाव जिथे सर्व जाती धर्माचे लोक प्रेमानं, विश्वासानं राहत होते। गावाच्या शांत आयुष्यात अचानक काही अनोळखी लोक येतात। हसत गोड बोलत ते गावक्यांमध्ये मिसळतात, पण हळूहळू त्यांच्या बोलण्यातून विष ओसंडू लागतं। ते गावक्यांच्या मनात संशय आणि द्वेषाचं बीज पेरतात। अहो, त्या लोकांना जास्त हक्क आहेत का, असा सवाल विचारला जातो। तुमचं पाणी ते वापरतात, तुम्ही गप्प का, असं कुजबुजलं जातं। गावकरी गोंधळतात, मनात खटके वाजायला लागतात। जी माणसं कालपर्यंत एकत्र होती त्यांच्या मनात दरी निर्माण व्हायला लागते आणि गावाच्या शांततेवर पहिला काळा डाग उमटतो। गावात शांततेचं वातावरण होतं, पण हळूहळू कुजबुज वाढत गेली। जे एकमेकांचे सख्खे होते तेच आता रस्त्यावर उभं राहून एकमेकांवर ओरडू लागले। हे आमचं हक्काचं आहे, तुम्हीच नेहमी अन्याय करता, असे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। चेहऱ्यावरचा हसू हरवलं आणि डोळ्यात राग उफाळून आला। गावकरी ज्यांनी आयुष्यभर साथ दिली तेच आज एकमेकांचे शत्रू वाटायला लागले। प्रेम, विश्वास आणि आपुलकी जणू कुठेतरी हरवली होती। हळूहळू गावाच्या नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आणि एकसंध गाव आता तुटक तुकड्यांमध्ये विभागलं गेलं। गावाच्या चौकात मोठ्या वडाच्या झाडाखाली गावकरी जमले होते। रामभाऊ हातात एक काचाची बरणी धरून उभे होते। सगळे जिज्ञासेने त्यांच्याकडे पाहत होते। न्यू लाईन गावकांनो, ही बरणी बघा, रामभाऊ म्हणाले। यात लाल आणि काळ्या मुंग्या आहे, काय दिसतंय? न्यू लाईन गावक्यांनी बरणीकडे पाहिलं। आतल्या मुंग्या शांत होत्या, आपापल्या कामात मग्न। न्यू लाईन शांत आहे, कुणीतरी उत्तर दिलं। न्यू लाईन रामभाऊ हसले, बरोबर, पण जर मी ही बरणी हलवली तर? न्यू लाईन सगळे विचारात पडले। रामभाऊंनी हलकेच बरणी हलवली। काही क्षणात आतली शांत मुंग्यांची हालचाल वेगवान झाली। लाल आणि काळ्या मुंग्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला। त्या धडाधड चावू लागल्या, गडबड उडाली। न्यू लाईन आता बघा, रामभाऊ म्हणाले। थोड्याच वेळापूर्वी या शांत होत्या, पण मी बरणी हलवल्यावर भांडायला लागल्या। विचार करा, खरं दुश्मन कोण, मुंग्या की बरणी हलवणारा? न्यू लाईन गावकरी एकमेकांकडे पाहू लागले। कुणीतरी पुटपुटलं, समजलो रामभाऊ। रामभाऊंचा आवाज गंभीर झाला। त्यांनी बरणी उंचावत विचारलं, खरं शत्रू कोण? न्यू लाईन गावकरी गप्प, कुणीच उत्तर देईना। न्यू लाईन मी, रामभाऊ म्हणाले। मी बरणी हलवली म्हणून मुंग्या भांडू लागल्या, तसंच आपल्यातही झालंय। कोणीतरी आपली बरणी हलवली आणि आपण एकमेकांशी भांडायला लागलो। न्यू लाईन गावक्यांच्या डोळ्यात जागृती चमकली। ते एकमेकांकडे पाहू लागले। हे भांडण कुणाच्या तरी इशाऱ्यावर घडवलं जातंय, हे त्यांना उमजू लागलं। न्यू लाईन शांततेत एक आवाज उमटला, रामभाऊ, आपण समजलो। गावकरी एकमेकांकडे पाहत होते, डोळ्यात पश्चात्ताप आणि समजूत होती। काही क्षण शांतता पसरली आणि मग कुणीतरी पुढे येऊन समोरच्याला मिठी मारली। न्यू लाईन हळूहळू सगळे एकमेकांना मिठ्या मारू लागले, हसू लागले। तणावाचा जागी प्रेम आणि ऐक्य उमटलं। गाव पुन्हा जुने दिवस आठवत होतं, एकत्र, आनंदी, प्रेमळ। न्यू लाईन रामभाऊ समाधानाने पाहत होते। समजूत आणि ऐक्य, त्यांनी हळूच पुटपुटलं। न्यू लाईन आकाशात पक्ष्यांची किलबिल गडगडली। गाव पुन्हा प्रेमाचं ठिकाण झालं होतं। कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।